महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। काम पूर्ण झाल्यावर रेखांकनासाठी अर्ज, प्रशासनाचा तुगलकी कारभार चव्हाट्यावर। माहूर ऐतिहासिक वारसा आणि सार्वजनिक निधीची उघडपणे पायमल्ली करणाऱ्या माहूर नगर पंचायत प्रशासनाला अखेर नांदेडच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाने जोरदार दणका दिला आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेच्या नावाखाली ऐतिहासिक रामगड किल्ल्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणतीही पूर्व परवानगी न घेता बांधलेल्या बेकायदेशीर सिमेंट रस्त्याबाबत नगररचना विभागाने आता मुख्याधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल तलब केला आहे। या कारवाईमुळे नगरपंचायतीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराचे हे सिमेंट प्रकरण आता प्रशासनाच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत। काय आहे नेमके प्रकरण? सामाजिक कार्यकर्ते केशव गणपतराव भगत यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करून प्रशासकीय अनागोंदी उघडकीस आणली होती। रामगड किल्ल्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात जिथे साधी वीट रचायलाही पुरातत्व विभागाची परवानगी लागते, तिथे नगरपंचायतीने चक्क अवाढव्य सिमेंट रस्ता लाटला। विशेष म्हणजे ज्या दलित वस्ती सुधारणा निधीतून हे काम झाले त्या भागात कोणतीही नागरी वस्तीच अस्तित्वात नसल्याचा खळबळजनक आरोप तक्रारदाराने केला आहे। केवळ कंत्राटदाराचे खिसे भरण्यासाठी हा सार्वजनिक निधी डोंगराळ भागात वळवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे। प्रशासकीय मिलीभगत की डोळेझाक या गंभीर प्रकरणी नांदेड समाज कल्याण विभागाने 2 वेळा जाब विचारूनही मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी बाळगलेले मौन अनेक शंकांना जन्म देत आहे। यावर माहूरचे ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे की विनापरवानगी काम सुरू असताना पुरातत्व आणि नगररचना विभाग झोपले होते का, की हा सर्व प्रकार मिलीभगत करून ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचा कट आहे? जिल्हाधिकारी कार्यालयाने अटी व शर्तींचे उल्लंघन होत असताना निधी कसा काय उपलब्ध करून दिला, याबद्दलही जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। महाराष्ट्र टुडे प्रतिनिधी राजू दराडे, माहूर, नांदेड।